तर महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रभरातील शिव मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे। हर हर महादेवच्या जयघोषानं परिसर अगदी दुमदुमून गेलाय। त्र्यंबकेश्वर, कृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगांसह मुंबईतील बाबुलनाथ आणि अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविकांची रांग लागली आहे। आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे बाबुलनाथ मंदिरातून थेट आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय आज महाशिवरात्र आहे, सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे। तुम्ही बाबुलनाथ मंदिरात आहात आणि मुंबईतलं हे मंदिर आहे जिथे प्रचंड गर्दी होत असते, काय उत्साह आहे? निश्चितच तेजल, आपण पाहतो की महाशिवरात्रीच्या निमित्तानं मुंबईतल्या ऐतिहासिक अशा बाबुलनाथ मंदिरामध्ये आज सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। तसंच मंदिर प्रशासनाकडनं जी महाशिवरात्रीच्या निमित्तानं तयारी केली जाते ती पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। कारण सध्या आपण पाहिलं तर हे मुख्य प्रवेशद्वार आहे बाबुलनाथ मंदिराचं आणि मंदिराबाहेरची जर दृश्य आपण पाहिली तर भाविकांची प्रचंड गर्दी आहे। अगदीच 1 किलोमीटरच्या अंतरावरती ही रांग पोहोचलेली आहे, ती म्हणजेच बाबुलनाथ मंदिरापासून ती गिरगाव चौपाटीपर्यंत। निश्चितच आपण पाहतोय की प्रशासनाकडनं सुरक्षेची चोख व्यवस्था केलेली पाहायला मिळतोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील इथे पाहायला मिळतो, कारण दिवसभरातून अनेक मोठमोठे जे प्रसिद्ध लोक आहेत, सेलिब्रिटीज असतील, हे देखील या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। त्यामुळे इथे जर आपण पाहिली तर मंदिराकडनं चोख व्यवस्था केलेली आहे। मुंबई पोलीस देखील तितकीच सज्ज आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथे कोणतीही कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठीची देखील खबरदारी घेतलेली पाहायला मिळते। कारण आज सकाळी पहाटेपासूनच अगदीच आपण पाहतोय की 3-4 वाजल्यापासूनच ही रांग आहे आणि आज दिवसभरामध्ये अशीच गर्दी जी आहे ती याच मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळणार आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर पहाटे 5 ते रात्री 10:30 पर्यंत हे मंदिर जे आहे ते आज महाशिवरात्री निमित्त भाविकांच्या या सगळ्याच दर्शनासाठी इथे हे खुलं ठेवणार आहे। त्यामुळे अभिषेक असेल किंवा मग शिवलिंग जल असेल, बेलपत्र किंवा या सगळ्याच गोष्टी अर्पण करण्यासाठी या भाविकांच्या रांगा इथे पाहायला मिळत आहेत। त्यामुळे गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी देखील पोलिसांचा तितकाच बंदोबस्त पाहायला मिळतोय। सोबतच भाविकांसाठी विशेष रांग जी आहे ती देखील केलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आज दिवसभरामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं मुंबईच्या या ऐतिहासिक अशा बाबुलनाथ मंदिरामध्ये भाविकांची अशीच गर्दी पाहायला मिळणार आहे आणि हर हर महादेव असा जयघोष देखील मंदिराच्या संपूर्ण या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच मीनाक्षी, आपण पाहतोय तुमच्या आजूबाजूला देखील भरपूर असे भक्तजन आहेत, तर तुम्ही त्या भाविकांशी थोडं बातचीत करू शकता का? निश्चितच तेजल, कारण मुंबईमधलं हे ऐतिहासिक मंदिर आहे। मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या बाहेरून देखील भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। आपण काही भाविक आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। कहाँ से आए आप, कितने बजे से लाइन में खड़े हो? वैसे तो बेसिकली मैं राजस्थान से हूँ, बट अभी पुणे से आया हूँ और लगभग 1 घंटा हो चुका है। अभी तो स्टार्टिंग है लाइन की, आगे देखते हैं क्या होता है। आणखीन काही लोक आहेत त्यांच्याशी बातचीत करूया। कहाँ से आए आप, कितने टाइम से खड़े लाइन में? लोअर परेल से आधा घंटा हो गया हम लोग, मतलब लाइन वहाँ पे थी, लास्ट लाइन। आणखीन काही महिला आहेत त्यांच्याशी बातचीत करूया। मैम, कहाँ से आए आप, कितने टाइम से खड़े हो लाइन में? अभी मैं आई। हाँ, एक ही लाइन है जो यहाँ पे दर्शन के लिए है। किती वाजल्यापासून तुम्ही इथे उभे आहात लाइन? सवेरे आए, 6 बजे आए। कितना टाइम हो गया अभी? हम उपवास रहते हैं 1.5 दिन का और हम 6 बजे आए। हमारे उधर फंक्शन है पण तो भी हम इधर दर्शन करने को आए। एकच रांग पाहायला मिळते जिथे आपण सिनियर सिटीजन्स पण पाहू शकतो आणि सगळेच वयोगटातील जे भाविक आहेत ते एकाच रांगेमध्ये पाहायला मिळतात। तुम्ही कुठून आलेला आहात आणि किती वेळ झाला रांगेत उभे आहेत? मीरा रोडवरून आलो मी, अजून अर्धा तास झाले असं। तर निश्चितच 2 ते 3 तास अनेक भाविक जे आहेत सकाळी पहाटेपासून मंदिरात जाण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी हे रांगेत उभे आहेत। त्यामुळे अशीच गर्दी जी आहे ती दिवसभरामध्ये बाबुलनाथ मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना ही पाहायला मिळेल। त्यामुळे या गर्दीसोबतच हर हर महादेवचा देखील जयघोष या रांगेमध्ये होत आहे। त्यामुळे ही रांग संपूर्णतः आता 1 किलोमीटरच्या वर गेलेली आहे। त्यामुळे इथले जे भाविक महाशिवरात्रीच्या निमित्तानं मुंबईत येत असतात ते निश्चितच बाबुलनाथ मंदिर हे ऐतिहासिक आहे आणि इथलं पहिलं दर्शन घेऊन मग पुढच्या कामाला सुरुवात करत असतात। तेजल, निश्चित मीनाक्षी, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेतच राहू। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.